हाच व्हॉट्सअपला एक मेसेज बघितला, खूप छान होता. मला वाटतं की सगळ्यांनी ऐकावा तो, कारण कोण आता मेसेज वगैरे वाचत नाही जास्त, त्यामुळे मी सांगायचा प्रयत्न करतो. 2 पिढ्यांमध्ये संभाषण होतं ते. मुलगा वडिलांना एक प्रश्न विचारतो, त्याच्यावर वडील खूप छान असं उत्तर देतात. ते म्हणजे मुलगा वडिलांना विचारतो की तुम्ही तुमच्या टायमाला कसे काय जगत होते, म्हणजे जुन्या काळात. तर त्यावर मुलगा बोलतो की त्या टायमाला तंत्रज्ञानाचे प्रवेश नव्हते, विमाने नाहीत, इंटरनेट नाही, संगणक नाही, नाटके नाहीत, टी व्हीसुद्धा नाही, सिनेमा नाही, हवाई वादक नाही, गाड्या नाहीत, मोबाईल नाही, तरी पण तुम्ही जगत होते कसे काय? तर त्यावर वडिलांनी खूप छान असं उत्तर दिलं की ते म्हणजे की आम्ही पण तुमच्यासारखेच जगायचो, काही वेगळं नव्हतं. तर तर मुलगा बोलला की ते कसं काय? तर बघा ना, ते बोलले की बघ, तुम्हाला भक्ती नाही, ज्ञान नाही, संत नाही माहीत, ग्रंथ माहीत नाही, शांती नाही, संयम नाही, धर्मनिष्ठा नाही, कुळाचार तर नाहीच आहे, प्रार्थना नाही, शाकाहारी नाही तुम्ही, सण उत्सव नाही, करुणा नाही, सन्मान नाही, आदर नाही, आदर्श तर तुम्ही करत नाही कोणाचा, वर्ण नाही, लाच तर तुम्ही सोडलेलीच आहे, नातेगोती नाहीत, नम्रता नाही, आरोग्य भान नाही, वेळेचे नियोजन नाही, खेळ नाही, वाचन नाही, एवढं सगळं नसतानाही तुम्ही जगताय. काही वेगळं नव्हतं. खूप छान असं उत्तर दिलं त्यांनी. ते मुलाला खूप चांगल्या प्रकारे कळालं असेल ते, आणि तुम्हालाही.